स्वामी महाराजांचा हा संदेश तू टाळू नकोस. जर आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलंस तर भाग्यवंत ठरशील. तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. होय, विश्वास ठेव. अरे, पाहून दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या दुःखाचा शेवट होणार आहे. कारण बाळा, मी तुझ्यासोबत आहे, म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. अरे बाळ, मी तुझ्यासाठी काहीतरी खास योजना आखून ठेवली आहे, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करणार येणार आहे. बाळा, तू चिंता करू नकोस, कारण आजपासून तुझ्या सर्व चिंता दूर होणार आहेत. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरीही तू शांत राहा. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सर्व काही चांगलंच होणार आहे असे गृहीत धरून चल. बाकी सर्व तुझा देव परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल. होय बाळा, घाबरून जाऊ नकोस, कारण जो संकटात स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच माझा खरा भक्त आहे. बाळा, जीवनात तुझं माझं असं काहीच नसतं. मी सर्वस्वी आहे. फक्त एकदा माझं ध्यान कर, माझे चिंतन कर. अरे, अजून तुला पुढेच काही महत्त्वाचं सांगायचं आहे. जर तू ते ऐकून घेतलंस तर पुण्यवंत ठरशील. सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी नामाचा जयघोष करा. स्वामी माऊली आपल्या प्रिय बाळांना सांगतात की माझ्या बाळा, तू घाबरून जाऊ नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग जर मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला स्वतः शोधून देईल. जर कोणताही रस्ता तुला सापडत नसेल तर तो रस्ता मी स्वतः तुझ्यासाठी बनवेल. सुखदुःख तुझ्या हातामध्ये नाही, पण सुखामध्ये जगणं हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे. अरे, तू चुकलास हे चुकीचे नाही, पण हे सर्व माहीत असूनही जर तू त्याच वाटेने जात असशील तर मात्र तू नक्कीच चुकत आहेस. बाळा, मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही. जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत असशील तर माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आपलं जगणं सोपं कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट करा की कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका बाळा. कारण आपली झालेली प्रगती ही लोकांना आवडत नसते. त्यामुळे तुम्ही आपले निर्णय स्वतः घ्या. जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि संकटे आली तरीही खुश आणि आनंदी राहायला शिका. देवाला तुम्ही कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ते. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश 10 जणांना शेअर करून भाग्यवंत व्हा. ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वेळ वाया घालवू नका बाळा. कारण तिथे वेळ वाया घालवणं म्हणजे पूर्ण मूर्खपणा. जे मनावर ताबा ठेवू शकत नाही त्यांच्यासाठी मन शत्रूसारखं काम करतं. त्यामुळे तुम्ही मनावरती आणि जिभेवरती ताबा ठेवा. बाळा, ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानलं आहे त्याच्यावर स्वतःपेक्षा जास्त तुम्ही विश्वास ठेवा. आणि तुमच्यावर जर कोणी असं विश्वास ठेवत असेल तर त्याचा घात तुम्ही कधी होऊ देऊ नका. होय बाळा, आपल्या गरजेचे काम तुम्ही पूर्ण करा. कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा चांगले आहे. तुम्ही प्रयत्न करा. महाराजांना अशी प्रयत्नशील भक्तेच जास्त आवडतात. तुम्ही प्रयत्न करण्यासाठी एक पाऊल का उचलले तर स्वामी माऊली तुमच्या दिशेने 100 पावले चालत येतात. आणि ज्यांच्या सोबत स्वामी माऊली असतात त्यांचा विजय मात्र निश्चितच असतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्नशील राहा, सकारात्मक राहा.
पॉझिटिव्ह राहा आणि ती पॉझिटिव्हिटी प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पृथ्वीवर ज्याप्रमाणे ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुख आणि दुःख येत राहतात. आज जरी दुःख तुझ्या आयुष्यात असेल तर तू घाबरू नकोस. थोड्याच अंतरावर सुख तुझ्या आयुष्यात येण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे तू खचून जाऊ नकोस, दुःखी कष्टी होऊ नकोस. धिटाने तू त्या दुःखाला सामोरे जा, त्या संकटाला सामोरे जा. मी तुझ्या आयुष्यात आता सुखद सुख आणणार आहे बाळा. बाळा, बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिले पाहिजे आणि जो सतत कामात व्यस्त असतो तो त्याच्या आयुष्यात यशस्वी नक्कीच होतो. होय बाळा, आयुष्याचा आनंद ना गेलेल्या वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये. आयुष्याचा आनंद फक्त आज आपण काय जगतो, कसे जगतो यामध्ये आहे. त्यामुळे पैसाच आपला आनंद खरेदी करू शकत नाही. आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आनंदी जीवन व्यतीत करू शकतो. चांगले काम केल्यानंतर सुद्धा काही लोक तुमच्या फक्त वाईटच गोष्टी लक्षात ठेवतात बाळा. त्यामुळे लोक काय म्हणत आहेत याच्यावर लक्ष देऊ नको आणि आपले कर्म तू करत राहा. तुझे कर्म तू जर चांगले करत असशील तर तुझ्या आयुष्यात मी सुख, समाधान, आनंद नक्कीच मी तुला देणार आहे. बाळा, आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नकोस. कारण जोपर्यंत कोणी तुझा सल्ला विचारत नाही तोपर्यंत कोणालाही तुझा सल्ला देऊ नको. कधीही कोणाला गमावण्याची भीती तू बाळगू नकोस. तुझ्या आयुष्यात कोणालाही एवढं महत्त्व तू देऊ नकोस जेणे की ते जाण्याने तुला नंतर दुःख आणि पश्चाताप होईल. होय बाळा, बरोबर कर्म नाही ते ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील. बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. भले कानी तुला त्या गोष्टीचा आता त्रास होईल पण भविष्य त्याचं उज्ज्वल राहतं. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीही दुसरी संधी तू देऊ नकोस बाळा. मग तो कितीही तुझ्या जवळचा असला तरी तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस. तुमच्या मनाची, शरीराची आणि धनाची शक्ती नेहमी वाढवत राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ध्यान केले पाहिजे, नामस्मरण केले पाहिजे. त्यासाठी तुम्ही लगेच व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा असे तुम्ही टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा. तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे. दुसरं कोणीही येणार नाही तुमचं चांगलं करण्यासाठी, तुमचं भलं करण्यासाठी. त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले ठेवा, प्रयत्नशील राहा आणि महाराजांचे असेच भक्तिमय व्हिडिओ ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.